राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला. ओबीसी मराठा भांडणं लावून देतील, हिंदू मुस्लिम भांडणं लावून देतील. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांनी अशा प्रकारचे सापळे रचले की गली गली में शोर आहे असं म्हटलं तर खालून कोण चोर आहे याचा इक्वा आला 3 नाव आहे. हे वन क्लिक नाही आहे. यासाठी खूप कमिटेडली आमच्या कार्यकर्त्यांना, सहकाऱ्यांना, टीमला काम करावं लागलं, तेव्हा हा डाटा. आता निवडणूक आयोगच आपली जबाबदारी पार पडत नाही. उलटा चोर कोतवाल को डाटे अशा स्वरूपाचे निवडणूक आयोग वागतोय. बडे मियाँ तो बडे मियाँ, छोटे मियाँ सुभान अल्लाह अशी म्हणण्याची वेळ ही महाराष्ट्रात आलेली आहे. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. आपल्यासोबत आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सर आहेत. महाराष्ट्रामध्ये बऱ्याच काही घडामोडी घडत आहेत, तसे देशातही घडत आहेत, परंतु महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून, विशेष करून अतिवृष्टी ज्या दिवशीपासून सुरू झालेली आहे त्या दिवसापासून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. आणि कालच महायुती सरकारने, म्हणजे महाराष्ट्राच्या सरकारने, देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी शेतकऱ्यांसाठी काही पॅकेज घोषित केलेलं आहे. हे पॅकेज शेतकऱ्यांना पुरेसं आहे का? कर्जमाफीचा जो मुद्दा निवडणुकीच्या दरम्यान आला होता तो अद्यापही सरकारने मार्गी लावलेला नाही आहे. वारंवार त्याची मागणी होते. विरोधी पक्षातले जे घटक पक्ष आहेत महाविकास आघाडीमधले ते आंदोलन करत आहेत, रस्त्यावर उतरत आहेत, परंतु अद्यापही सरकारने कर्जमाफी जी आहे ती घोषित केलेली नाही आहे. याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्याची काँग्रेसकडून आणि एकंदरीतच महाविकास आघाडीकडून काय तयारी सुरू आहे हे देखील प्रश्न आहेत. माझ्यासोबत माझ्या सहकारी वरिष्ठ पत्रकार नेहा पुरव मॅडम आहेत. आम्ही दोघे मिळून सपकाळ साहेबांसोबत आज ह्या संपूर्ण महाराष्ट्राच्या परिस्थितीवर चर्चा करणार आहोत. सपकाळ साहेब, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे. काल जी पत्रकार परिषद झाली आणि जे काही पॅकेज घोषित केलं 31,628 कोटी रुपयांचं, किती समाधानी आहात किंवा ह्यातून शेतकऱ्यांना काय फायदा होईल असं वाटतंय? राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला असं या पॅकेजचं एका वाक्यामधलं असणारं उत्तर आहे. पॅकेज कशाला म्हणतात की जो दैनंदिन मिळणारा शेतकऱ्यांचा जो काही अनुदानाचा भाग आहे तो अबाधित ठेवत असताना त्यामध्ये सप्लिमेंटरी आपण काय देता, या गोष्टीला एकंदरीत पॅकेज म्हटलं जातं. इकडून तिकडून काही गोष्टी जमा करून त्याचं कंपायलेशन करणं, त्याची बेरीज करणं आणि त्याला पॅकेज म्हणणं, हे म्हणजे हा गेम चेंजर आहे, हा नेम चेंजर असण्याचं अजून एक उदाहरण हे या देवेंद्र फडणवीस सरकारने कुठेतरी स्थापित केलेलं आहे. आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेचा इन्शुरन्स काढलेला आहे आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस वीज कडाडून कोणाचा मृत्यू झाला, सर्पदंशाने झाला, पुरात वाहून गेलं, तर अशा वेळेस 4 लाख रुपये हे मिळतात. त्यासाठी सरकारला पॅकेज घोषित करण्याची काही आवश्यकता नाही. पीक विमा योजनेच्या अनुषंगानं यावर्षी तर पीक विम्याचा पूर्ण बोजवारा उडालेला आहे. सरकारने त्यामध्ये वेगळा भ्रष्टाचार केला आहे, तो विषय अलबत्ता निराळा आहे. मात्र पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत तेही यामध्ये टाकलेले आहेत. त्यासोबतच दरवेळेस होणारं जे नुकसान आहे त्याकरता शासन वेळोवेळी जे शासन निर्णय निर्गमित करते तोही त्यामध्ये आहे. त्यामुळे एकंदरीत सर्व जे शेतकऱ्यांना पैसे मिळणारच होते त्याची केलेली ही गोळाबेरीज आहे आणि त्या गोळाबेरीजेला इकडून तिकडून काहीतरी जे हवाई आकडे जोडत असताना हे पॅकेज म्हणून एक गोंडस नाव याला दिलेलं आहे. वास्तविक पाहता हे गोंडस नाव जे आहे हे फक्त नावच त्याचं गोंडस आहे. बाकी शेतकऱ्याच्या हातावर तुरी देण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी या पॅकेजच्या घोषणेच्या सोबत केलेलं आहे. त्यांना खरोखर जर पॅकेज द्यायचं असतं तर त्यांनी आधीच दिलं असतं. मात्र कालचंच टायमिंग त्यांनी का साधलं तर आज आणि उद्या त्यांचे आका नरेंद्र मोदी या ठिकाणी येणार आहे. मी आका हा शब्द या अर्थाने वापरतो की फसवा फसवी करवा आणि खोटं बोला आणि जुमलेबाजी करा याची एक गँग ही तयार झालेली आहे. वास्तविक पाहता सरकारला मायबाप सरकार आपण म्हणतो आणि मायबाप सरकारनी जनतेच्या समस्या समजून घेत असताना त्यांच्याकडे लक्ष देणं आणि ते जे बोलतील तसंच्या तसं प्रत्यक्षात धारातलवर घडावं हे मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांचं असणारं एक आपल्या देशातलं स्थान आहे, संविधानिक स्थान आहे. त्यामुळे बोलायचं एक, करायचं एक, जे बोलायचं ते करायचं नाही, जे करायचं आहे ते बोलायचं नाही, हे जी एक गँग तयार झाली आहे त्या अनुषंगानं पंतप्रधान यांचे आका आहेत आणि त्यांनी जसं 2 कोटी रोजगार दरवर्षी देणार मोदीजी म्हणाले होते, शेतकऱ्यांना लागत मूल्यापेक्षा 1.5 भाव देणार, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करणार, शेतीवर आधारित उद्योगधंदे उभारणार, या सर्व ज्या गोष्टी आहेत या गोष्टी न करता नालीतला गॅस काढून ते चहा बनवायला लागले, नॉन बायोलॉजिकलचा शिक्का स्वतःला मारून घ्यायला लागले आणि जुमलेबाजी जी करायला लागलेली आहे त्या जुमलेबाजीनुसार आता बडे मियाँ तो बडे मियाँ, छोटे मियाँ सुभान अल्लाह अशी म्हणण्याची वेळ ही महाराष्ट्रात आलेली आहे. पॅकेज बिकेज हे काहीच नाही. त्यांनी सरसकट
शेतकऱ्यांना अधिकाराचा जो पैसा मिळणार आहे तो त्यांना मिळावाच मिळावा, मात्र त्यासोबत हेक्टरी 50,000 रुपये अशा स्वरूपाचं पॅकेज हे देवेंद्र फडणवीसांनी जाहीर करावं. आणि हा काय अतिवृष्टीतला सप्टेंबरमधला विषय नाही, तर सप्टेंबरपासून आपण मागे वळत जर गेलो तर हा ऑगस्टलाही अतिवृष्टी झाली, जुलैलाही झाली, जूनलाही झाली, नवे तर मे आणि एप्रिलला पण गारपीट आणि वादळी वाऱ्यासोबत फार मोठं शेतीचं नुकसान झालं. सोबतच फळबागांचं आणि पालेभाज्यांचंही झालं. त्यामध्ये आपला द्राक्ष बागायतदार गेला, संत्र गेली, मोसंबी गेली, भाजीपाला गेला. तिथपासून तर या सप्टेंबरच्या परतीच्या पावसाचा एकंदरीत विचार केला तर पावसाच्या चपेटमध्ये आलेल्या सर्व एकंदरीत रब्बी पिकाचा हा विचार केला पाहिजे आणि सरसकट सर्वांना पॅकेज जाहीर केलं पाहिजे. मात्र हे पॅकेज काहीच नाही. नरेंद्र मोदी येणार आहे, फार मोठा असंतोष आहे. शेतकऱ्यांनी विरोध करू नये, शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवू नये, शेतकऱ्यांनी घोषणा देऊ नयेत, म्हणून ही धुळफेक केलेली धुळफेक आहे. मोदीजी जेव्हा चालले जातील पुन्हा 2 दिवसानंतर मुंबईला, तर पुन्हा हे म्हणतील हम आपके आहे कोण, आम्ही पॅकेज केलंय, हे केलंय, ते केलं म्हणतील. एक मंत्री म्हणतो ढेकळाचा अभ्यास करायचा का, दुसरा मुख्यमंत्री म्हणतात की असं कोणतंही ओला दुष्काळ नावाचं काही मॅन्युअल नाही. अरे बाबा, तुमच्याच बोलायचा बात बोलायची कडे, तुम्हीच मॅन्युअल ठरवता, तुम्हीच काय काय विचित्र बोलतात. आणि शेतकऱ्यांना जर कर्जमाफी केली तर मुलींचं लग्नावर साखरपुड्यावर खर्च करतो असे बोलणारे मंत्रिमंडळातल्यांचे मंत्री आहेत. शेतकऱ्याची तुलना भिकाऱ्याशी करणारे आहेत असे बोलणारे मंत्री आहेत. त्यामुळे या सर्वांचं आपण जर बघितलं तर गोंधळ घालणे, गोंधळ करणे. आणि यात आता अजून शेतकऱ्यांच्या समस्या पुढे आल्या ते 2 जातींचं पुन्हा भांडण लावून देतील. ओबीसी मराठा भांडणं लावून देतील, हिंदू मुस्लिम भांडणं लावून देतील. आणि तुम्ही आम्हाला पॅकेज मागू नका, आपसात लढा, म्हणजे इंग्रज फोडा तोडा आणि राज्य करा, हे अशी त्यांची जी एकंदरीत मोठं सॉफ्रेंडी होती, ही जशीच्या तशी देवेंद्र फडणवीसांनी ही स्वीकारल्याचं आढळून येतं. आणि यामध्ये या पॅकेजच्या आमच्या मागणी हेक्टरी 50,000च्या सोबतच आमची स्पष्ट स्वरूपाची जी मागणी आहे ती आपण बोलले होते तसं करावं आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी. या विरोधामध्ये महाविकास आघाडी रस्त्यावरती उतरणार आहे का? आपण बघा की महाविकास आघाडींनी 3 ऑक्टोबरपासूनच, विशेष करून काँग्रेस पक्षाने 3 ऑक्टोबरपासूनच या विरोधात मोर्चे काढणं हे सुरू केलेलं आहे. आणि येणाऱ्या आठवड्याभरामध्ये आपल्याला ठिकठिकाणी जे आहेत ते मोर्चे बघायला मिळतील. काँग्रेस या प्रश्नाच्या अनुषंगाने रस्त्यावर उतरलेली आहे, बांधावरही गेलेली आहे. आणि काँग्रेसनी जी आंदोलनं केली, अमरावती जिल्ह्यात झाली, यवतमाळला झाली, मराठवाड्यात झाली, पश्चिम महाराष्ट्रात झाली, नाशिक डिव्हिजनमध्ये झाली, या सगळ्यांची जी आता काँग्रेसच्या मोर्चांना मिळणारं जनसमर्थन आणि काँग्रेसच्या मागणीला मिळणारं जनसमर्थन या अनुषंगानंच देवेंद्र फडणवीसांनी ही धुळफेक केलेली आहे. आणि याचा पर्दाफाश हा देखील आम्ही केल्याशिवाय राहणार. काही मोहीम काही ठरलेली आहे, कसं करणार आहे असं काही ठरलेलं आहे किंवा कधीपासून सुरुवात करणार? यामध्ये शेतकरी बांधावर गेल्यानंतर त्यांना प्रश्न विचारणे अत्यंत सभ्यतेने, म्हणजे घेराव वगैरे या स्वरूपात नाही. त्या ठिकाणी आमचे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, तहसीलदारांना कलेक्टरकडे निवेदन देणारे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. त्यानंतर यामध्ये कुठेही पंचनामे वगैरेची आवश्यकता नसताना पंचनाम्याच्या अनुषंगाने शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहणाराही काँग्रेस पक्ष आहे. आणि आता थेट स्वरूपामध्ये मोर्चे काढण्याची पण सुरुवात आम्ही महाराष्ट्रामध्येही केलेली आहे. आणि त्यांनी हे जर असं पॅकेज दिलं नाही तर मंत्र्यांना आम्ही फिरू देणार नाही, ही देखील आमची आक्रमक हा आमचा इशारा आहे. कर्जमाफीचा मुद्दा जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत येतो. सरकार बदलली की तरी तो चर्चेत असतो. म्हणजे अगदी केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळी देखील कर्जमाफीचा मुद्दा आला. 60-65 हजार कोटींची कर्जमाफी देखील त्यावेळी केली होती. 2008-9ची गोष्ट आहे. आत्ता महायुतीचं सरकार आहे, कर्जमाफीचा मुद्दा आहे. कर्ज प्रत्येक वेळी का घ्यावं लागतं शेतकऱ्यांना आणि हा मुद्दा वारंवार का चर्चेत येतो, म्हणजे एकदाच त्याचा निकाल का लागत नाही? फार अत्यंत चांगला मूलभूत प्रश्न आपण विचारला. की बघा, मनमोहन सिंग अर्थशास्त्रज्ञ होते, त्यांनी 71,000 कोटीचं कर्जमाफी जेव्हा दिली तर त्याचा थेट लाभ हा शेतकऱ्यांना मिळाला. त्यातही भाजपने बुद्धिभेद करत असताना या भागात जास्ती मिळाला, त्या भागात जास्ती मिळाला असं करून एक भ्रम निर्माण करण्याचं काम केलं. मात्र तो कर्जमाफी इकडे असताना ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये टाकलेला तो पैसा होता बजेटमधून. आणि त्या पैशाच्या अनुषंगानं मनमोहन सिंगजींनी दुसरंही जे काम केलं होतं, तिथे शेतमजुराच्या मजुरी त्यांनी वाढवली होती. मनरेगा आणत असताना त्या ठिकाणी त्यांनी वाढवली होती. आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव देखील वाढतील असे देशाचं
धोरण त्यांनी ठरवलं होतं. एकंदरीत क्रयशक्ती जी देशातल्या माणसांची ही वाढवून आपली इकॉनॉमी ही उंच करण्याचा प्रयत्न हा त्यावेळेस केला होता. पण कर्जमाफीची मागणी जी आहे ही राजकीय आपण जेव्हा बघतो तेव्हा राजकीय बघत असताना सरकार जे आहे ते सरकारची धोरणं कशी हे पण आपल्याला बघावं लागेल. यावेळेस ही कर्जमाफीची घोषणा जी आहे आणि मागणी का होते आहे तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे मित्रपक्ष यांनीच सांगितलं होतं की सत्तेत आल्यावर आम्ही कर्जमाफी देऊ. आता तुम्हीच सांगितलं होतं कर्जमाफी करू, तुम्ही करा. हे सिम्पल त्यामागचं मागणीच्या मागचं आमचं कारण आहे. दुसरा विषय असा की कर्जमाफी का करावी म्हणून आम्ही पण का आग्रही आहोत तर सोयाबीनचा भाव जो आहे हा 4,000च्या वर चालला नाही. बरोबर. जो मनमोहन सिंग साहेबांच्या वेळेस 7,000 होता. 4,000 तेल जे आहे त्याचे भाव वाढत चालले आहेत. DOC ढेप जी आहे त्याचे भाव वाढत चालले. सोयाबीनचा भाव जिथल्या तिथे. सोयाबीनचा भाव जिथल्या तिथे का तर फॉर्च्युनर नावाची तेलची कंपनी आहे ती माहिती आहे कोणाची आहे पंतप्रधानाच्या मित्राची आहे. तेलाच्या धंद्यात जास्ती नफा मिळावा म्हणून कुठेतरी तुम्ही सोयाबीनचे भाव हे खाली ठेवता. सोयाबीनवरची तेलबियाण्यांवरची जी कमाल साठवणूक क्षमता आहे जी मनमोहन सिंग साहेबांच्या वेळेस होती त्याला कॅप होती ती तुम्ही काढून टाकली. आता ज्याच्या मनात येईल तेवढं सोयाबीन खरेदी करा. आता यांनी वारंवार 2 वर्ष पिकलं नाही शेत तरी सोयाबीन एवढं साठवणूक केली. त्या साठवणीचा फटका हा त्या सोयाबीनच्या भावाला मिळतो आणि त्या अनुषंगाने त्याची जी झळ आहे ती थेट शेतकऱ्याला पोचते. ग्राहकालाही त्याचा कोणताच फायदा नाही. जसं रशियातून तेल स्वस्त दरात घेता आणि युरोपच्या दराने तुम्ही जसं पेट्रोल वसूल करता म्हणजे नायरा आणि रिलायन्स या दोघांनाच फायदा झाला पाहिजे हे तुमचं जसं स्पष्ट स्वरूपाचं धोरण आहे तसंच यामध्ये ग्राहकाला पैसा मोजावा लागतो. शेतकऱ्यांना मिळत नाही. मध्यस्थ म्हणजे यांचे उद्योगपती मित्र हा नफा कमवतात आहे. कापसाच्या बाबतीत आता कापूस निघण्याची सुरुवात झाली आहे आणि यांनी कच्च्या कापसाला विदेशातून आयात करण्याकरता सर्व आयात शुल्क हे माफ केलं आहे. द्विदल धान्याच्या बाबतीत डाळीच्या संदर्भातही हे आयातीचं यांचं धोरण आहे. हे शेतकऱ्यांचा शेतमालाचा भाव पाडणे हे जे सरकार पाप करतं त्या सरकारने शेतकऱ्याला जगवण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि हा शब्द तुमचाच आहे. म्हणजे भावाचा जो मुद्दा आहे शेतमालाचा जो भावाचा जो मुद्दा आहे त्यामध्ये MSPला घेऊन एक मोठं आंदोलन 2020-21 मध्ये चाललं. जवळपास 1 वर्षापेक्षा जास्त मोठं आंदोलन होतं ते. म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये एक मोठं आंदोलन होतं. आणखीन कितीतरी वर्ष शतकं त्या आंदोलनाचं उदाहरण म्हणून दिलं जाईल. महाराष्ट्रामध्ये तसं काय आंदोलनाची गोष्ट आहे कारण कर्ज घ्यावं लागतं ह्याचं एक मूळ कारण जे आहे आम्ही काही शेतकरी जे तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी पण बोललेलो आहे. त्यांचं म्हणणं आहे की शेतीच्या मालाला योग्य भाव मिळत नाही आणि म्हणून मग शेतकऱ्यांना नवीन पीक करण्यासाठी कर्ज काढावं लागतं. तर म्हणजे हा जो मुद्दा आहे MSPचा त्याला तुम्ही कसं बघताय आणि महाराष्ट्रामध्ये तो मुद्दा तुम्ही उचलून धरणार आहात का? हरियाणा आणि पंजाबच्या कास्तकारांनी केलेल्या आंदोलनाच्या अनुषंगानं आपल्या सर्वांना प्रेरणा ही मिळत राहते आणि त्यातून इतर ठिकाणी आंदोलनं उभे राहतील का हा एक प्रश्न विचारला जातो. या प्रश्नाच्या उत्तराचं जे समाधान आहे ते आपण संघटित स्वरूपामध्ये प्रयत्न केले पाहिजे हे त्याचं एक खरोखर असणारं उत्तर आहे. मात्र स्वामीनाथन आयोग कोणी गठीत केला तर मनमोहन सिंग साहेबांनी स्वामीनाथन आयोग गठीत केला. का गठीत केला तर या चक्रामधून दुष्ट चक्रामधून आपल्याला व्यवस्थेला बाहेर काढता येईल आणि व्यवस्थेसोबत शेतकऱ्यालाही बाहेर काढता येईल म्हणून स्वामीनाथन आयोगाला. आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं स्वामीनाथन आयोगामध्ये आपण शोधलेली आहे. अनुषंगाने MSPचा पण मुद्दा हा तिथूनच कुठेतरी निगडीत आहे. आपल्या या महाराष्ट्रामध्ये आपण बघाल की जिथे साखर कारखानदारी आहे तिथे शेतकरी आंदोलनं उभी राहतात. तिथे कोणाशी भांडायचं आहे हे माहिती आहे म्हणून त्या ठिकाणी लगेच जाऊन नाकाबंदीही करता येते. पंजाबच्या आणि हरियाणाच्या कास्तकारांना ताबडतोब दिल्लीला येऊन त्यांच्या MSPच्या महत्त्वाच्या मुद्द्याच्या अनुषंगाने त्यांना तिथे नाकाबंदी करता आली. आता कापसाचा ऐवजी पॉलिस्टर चीनमधून आणणारा माणूस कोण आहे तो जरी मुंबईतल्या एका मोठ्या बिल्डिंगमध्ये राहत जरी असला तरी त्याच्यापर्यंत हात पोचताना मधात सगळी व्यवस्था आहे आणि दस्तूरखुद पंतप्रधान उभे आहेत. तेलाच्या संदर्भातही ते तसंच आहे. त्यामुळे आपण जो महाराष्ट्रातला बहुसंख्य आहे याची फाईट कोणाशी आहे याची नाकेबंदी कुठे करायची आहे या संबंधात एक संभ्रमाची परिस्थिती. त्यामुळे महाराष्ट्रात ही आंदोलनं होतात ना यशस्वी होतात आणि तिथून परिणामकारक होतात जी साखर कारखानदारीच्या संदर्भात. मात्र सोयाबीनचा उत्पादक तुरीचा उडदाचा मुगाचा कापसाचा या सर्व शेतकऱ्यांना नेमकं कुठे नाक दाबल्याने तोंड उघडेल या संदर्भामध्ये नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांनी अशा
अशा प्रकारचे सापळे रचले की तिथे अशा आंदोलन उभे राहणार नाही याची एक दक्षता त्यांनी घेतलेली आहे आणि अत्यंत क्रूर राजकारण आहे. आणि याचा देखील आगामी काळात एक मोठ्या साक्षरतेच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना मिळून पर्दाफाश करावा लागेल. जेव्हा आम्ही मोर्चे काढतो, मोर्चात मोठ्या संख्येने लोक उपस्थित होतात, आम्ही त्यामध्ये आक्रोश आमचा जो तो मांडतो आणि आक्रोश मांडून तो आक्रोश जो आहे तो कलेक्टरकडे निवेदन देऊन आम्ही रितसर संविधानिक पद्धतीने आम्ही लढतो. मात्र त्या आक्रोशालाच बायपास करण्याचं कारस्थान हे सरकारने कुठेतरी केलेलं आहे. वास्तविक आता त्या आक्रोशाची दखल घेत असताना नियोजन केलं पाहिजे. दूध उत्पादकांच्या संदर्भातही अशाच प्रकारची बोटचोपी भूमिका घेतल्या जात आहे आणि हे जे चालू असणारं जे हितसंबंध राखण्याचं जे राजकारण आहे हे बंद केलं पाहिजे. आणि स्वामीनाथन आयोगाच्या आणि मनमोहन सिंगांच्या ज्यांच्या एकंदरीत रोडमॅपने आपल्याला सर्वांना चाललं पाहिजे, हे यातला असणारा हा सार आहे. आणि हे सरकार जोपर्यंत आहे तोपर्यंत या वाटेने ते जाणार नाही, हे दुःख आहे आणि हे दुर्दैव आहे. हर्षवर्धनजी, पुढचा मुद्दा आहे की वोट चोरी. वोट चोरीवरती राहुल गांधी जितके अग्रेसिव्ह आहेत, जितकं त्यांनी ज्या तऱ्हेने प्रेस कॉन्फरन्समध्ये सगळे फॅक्ट्स मांडले, तर तितकं त्यांचे फॅक्ट्स जे आहेत तितके ते आपल्या राज्यांपर्यंत किंवा आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत तो विषय पोहोचलेला नाही असं वाटतं का? किंवा कुठेतरी काँग्रेस कमी पडली? राहुल गांधीजींनी हा मुद्दा उपस्थित करण्याच्या आधी महाराष्ट्रात वोटचोरीच्या अनुषंगानं एक ओरडही सुरू झालेली होती. महाराष्ट्रात वाढलेलं मतदान किती आहे काय याचं सगळं सादरीकरण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने हे त्यांच्या पुढ्यात मांडलं होतं. राहुल गांधींनी त्याचा पूर्ण पाठपुरावा करत असताना देशभरामध्ये त्याचा केला आणि आज राहुल गांधींमुळे हा मुद्दा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला हे खरं आहे. यामध्ये प्रदेश म्हणून आमची पण जी एक स्वाभाविक स्वरूपाची जी कर्तव्य आहे किंवा भागीदारी आहे ती सुनिश्चित आहे. तेव्हा राहुल गांधींमुळेच हा मुद्दा आहे. राहुल गांधी आमचे नेते आहेत आणि त्यांच्या या संघर्षात आम्ही सोबत आहोत. आता राहुल गांधींनी त्यांच्या लेखात कामठी या ठिकाणच्या गावाचा उल्लेख केला. कामठीला तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आताचे महसूल मंत्री बावनकुळेजींनी केलेली चोरी जी आहे ही त्यांनी लेखात त्यांच्या मांडली. आम्ही देखील खूप ऐतिहासिक स्वरूपाचा, अभूतपूर्व असा स्वरूपाचा कामठीमध्ये वोट चोर गद्दी छोड याचा एक फार मोठी आक्रमक स्वरूपाची एक रॅली आम्ही त्या ठिकाणी केली. तिथून आम्ही विचारलं, गली गली में शोर आहे असं म्हटलं तर खालून कोण चोर आहे याचा इक्वा आला, 3 नावं आले. त्या ठिकाणची ऐतिहासिक स्वरूपाची एक कामठीची आमची मोठी रॅली ही झालेली आहे. त्यानंतर इतर ठिकाणी आम्ही त्याच्या अनेक रॅली केल्या. 30 मतदारसंघ निवडले, त्यामधला सगळा लेखाजोखा केला. प्रत्यक्षात पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या अध्यक्षतेखाली आम्ही वोट चोरीच्या अनुषंगाने एक समिती पण स्थापित केली. त्यांचे ठिकठिकाणी कार्यक्रमही आमचे झाले आणि ॲजिटेशनल पार्ट करत असताना आम्ही त्याचा जो रिसर्च पार्ट आहे तो देखील केला. राजुरा मतदारसंघ जो आहे त्याच्यात FRI दाखल करेपर्यंत आम्ही त्याचा पाठपुरावा केला. आणि आता ज्या मतदार याद्यावर हरकती आक्षेप नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आमच्या BLA पासून आम्ही तिथे हरकती ह्या आम्ही आता नोंदवत आहोत. त्यामुळे वोट चोर गद्दी छोड हा जो नारा आहे यामध्ये महाराष्ट्रातून याची सुरुवात झालेली आहे. पुढे बिहारमध्ये त्याचा हे झाला आणि महाराष्ट्र यामध्ये सतर्क आहे. सगळा जो डाटा होता हा डाटा आम्हाला ते द्यायला तयार नव्हते, डिजिटल द्यायला तयार नव्हते. मग हा सर्व डाटा घेणे, तो मॅन्युअल तपासणे, मतदारसंघ निहाय त्याची मांडणी करणे हा तसा खूप वेळखाऊ असा विषय असणारा विषय आहे. वास्तविक पाहता त्यांनी डिजिटल डाटा आम्हाला जर दिला असता आणि देशाला दिला असता, आम्ही कोण सगळ्या नागरिकांना डिजिटल डाटा त्यांनी 1 क्लिक उपलब्ध करून दिला असता तर ही चोरी पकडणं अधिक सोपं झालं असतं. त्यामुळे यासाठी आम्ही आक्रमकही आहोत आणि नुसते आक्रमकच नाही तर यासाठी एक स्वतंत्र विभाग हा देखील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने स्थापन केला आहे आणि या विभागाला सूचना देण्याकरता आणि एकंदरीत हे सर्व प्रकरणाच्या पाळंमुळं शोधून त्याच्यापर्यंत पोहोचण्याकरता एक समितीचं देखील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने गठन केलं आहे. 1 वर्ष आता जवळपास झालेलं आहे, म्हणजे होईल आता 1 वर्ष होईल. विधानसभाच्या निवडणुकाला, लोकसभाच्या निवडणुकाला वर्ष होऊन गेलेलं आहे, 1.5 वर्ष झालेलं आहे. ह्या घोटाळ्याचा अभ्यास करण्यासाठी राहुल गांधीच का? आता तुमचं स्वाभाविक उत्तर असं असेल की ते लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत, देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत, त्यामुळे असेल. परंतु त्यांनी ज्या काही 2 प्रेस कॉन्फरन्स घेतलेल्या आहेत त्यामध्ये त्यांनी कर्नाटकामधल्या विधानसभेमध्ये जे काय घोटाळे झाले, किती बोगस मतदार आहेत वगैरे त्या सगळ्या गोष्टी मांडल्या. महाराष्ट्रामधले तसं एकही उदाहरण त्यांनी अजूनपर्यंत तरी प्रेस कॉन्फरन्स घेऊन मांडलेलं आहे. मग याचा अर्थ असा आहे का, म्हणजे याचे 2 अर्थ निघतात. एक तर महाराष्ट्रामध्ये घोटाळा झालाच नाही
त्यामुळे ते राहुल गांधी यांनी मांडलं नाही. दुसरा अर्थ असा की महाराष्ट्रातल्या घोटाळ्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातले जे नेते आहेत, जे महाविकास आघाडीचे आहेत, त्यांनी तो अभ्यास करून राहुल गांधींना इनपुटच दिलेलं नाही. काय कारण आहे? मी राहुल गांधी हे आमचे नेते आहेत आणि ते फार प्रभावी पद्धतीने ते मांडत आहेत आणि त्यांच्या एकंदरीत नेतृत्वाखालीच आम्ही काम करतो आहोत. मी आपलं लक्ष वेधू इच्छिते की ते राहुल गांधींनी सर्वात आधी संसदेत जे भाषण दिलं आणि कर्नाटकाचा जो पुरावा दिला त्याच्या कितीतरी आधी त्यांनी शिर्डी या मतदारसंघातलं उदाहरण देत असताना एका बिल्डिंगमध्ये 70,000 7,000 मतदार कसे, हे त्यांनी नावानिशी त्या ठिकाणी हे सांगितलं होतं. त्यानंतर राहुल गांधींच्या शेवटच्या आतापर्यंत झालेल्या मागच्या निवडणुकीत राजोरा या मतदारसंघामध्ये कशी कशी चोरी झाली आणि कसे गुन्हे दाखल झाले हेही सांगितलं. कामठी आणि इतर विषय हे आलेले आहेत. तर राहुल गांधींनी महाराष्ट्रातूनच्याही अनेक उदाहरणाचा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे किंवा कर्नाटकातच केला नाही तर महाराष्ट्राचाही केलेला आहे. तर मूळ मुद्दा असा आहे की राहुल गांधींनी हे सर्व तथ्य सांगितल्यावर काय मीडियामध्ये त्याची चर्चा होते, लोकांमध्ये चर्चा होते, लोक सगळे खरंय म्हणतात. मात्र सरकारने मूक बहिरा आणि आंधळेपणाचं सोंग घेतलेलं आहे. निवडणूक आयोगच त्याच्यात पार्टी आहे. त्यामुळे ताबडतोबीनं उदाहरण सांगितल्यावर त्याची चौकशी करा, चौकशी केल्यानंतर कारवाई करा आणि चौकशीमध्ये तुम्हाला काय आढळलं तसं सांगा. मात्र हे सर्व दिल्यानंतर आता निवडणूक आयोगच म्हणतो की आम्हाला पुरावे द्या. अरे तुमचाच डाटा आहे, तुमचाच डाटा आम्ही तुमच्या पुढ्यात मांडला आहे, तरी पण ते असा वेळखाऊपणा करतात आहे. यामध्ये पक्ष म्हणून आम्ही एकदम सक्रिय आहोत. यामध्ये कुठेतरी काँग्रेसलाच डिफेन्सिव्ह करण्याच्या अनुषंगानं कुठेतरी प्रयत्न होतात आहे. आम्ही आपल्याला वारंवार अत्यंत नम्र सांगतोय की या ठिकाणी असं असं झालंय, प्रशासन कारवाईच करत नाही. राहुल गांधींच्या माध्यमातून हा मुद्दा हा आता अधोरेखित झाला आहे आणि अधोरेखित झालेला आहे. परंतु काय की तो प्रेस कॉन्फरन्स पुरता मर्यादित आपल्याला नाही, प्रेस कॉन्फरन्स नाही. आमच्याजवळ पूर्ण महाराष्ट्रातल्या 288 मध्ये डुप्लिकेशन ऑफ वोटर, ट्रिप्लिकेशन ऑफ वोटर याचा सगळा डाटा आमच्याजवळ आहे. हा आम्ही निवडणूक आयोगाला देत. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये एक स्पेशल प्रेस कॉन्फरन्स राहुल गांधी कधी घेणार? राहुल गांधी हे देशाचे नेते आहेत आणि महाराष्ट्राच्या संदर्भात त्यांनी घ्यावं असं काही आवश्यक नाही. आम्ही निवडणूक आयोगालाही वारंवार जाऊन या संदर्भात आम्ही भेटलेलो आहोत. आम्हीही यासाठी अनेक प्रयत्न जे केलेले आहेत. तुम्ही सांगा 288चा डुप्लिकेशनचा डाटा आज काँग्रेसजवळ आहे आणि काँग्रेस तो आता निवडणूक आयोगाला तो देत आहे. हे वन क्लिक नाही आहे. यासाठी खूप कमिटेडली आमच्या कार्यकर्त्यांना, सहकाऱ्यांना, टीमला काम करावं लागलं तेव्हा हा डाटा आलेला आहे. आणि हा जो घोळ आहे हा 2 वर्गात आहे. नवीन वोटर वाढवणे आणि असलेला वोटर डिलिशन करणे. तर हा सर्व जो आहे ह्याचं कंपॅरिझन आम्ही केलेलं आहे आणि हा सर्व डाटा जो आहे या अनुषंगाने आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली होती आणि आता लवकरच आम्ही पुन्हा त्याची तक्रार करणार आहोत. आता मुद्दा येतो स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका आता अगदी उंबरठ्यावरती. काँग्रेसची, महाविकास आघाडीची आणि त्यातही काँग्रेसची काय तयारी आहे या निवडणुकांच्या दृष्टीने? संपूर्ण महाराष्ट्रातला जिल्हानिहाय आढावा आम्ही ह्या प्रत्येक जिल्ह्यातील सर्व महत्त्वाचे कार्यकर्ते आणि नेते यांच्यासोबत हा एक ड्राईव्ह आमचा संपन्न झालेला आहे. आणि त्यामध्ये कुठे कोणत्या तालुक्यात नेमकी काय परिस्थिती आणि काय करायचं त्यासाठी आवश्यक त्या राजकीय सूचना देखील दिलेल्या आहे. आणि एवढंच नाही तर यावेळेसच्या निवडणुकीमध्ये पक्षादेश असं स्वरूप न करता आम्ही खालच्या माणसाची त्याच्यामध्ये भागीदारी ही सुनिश्चित करत आहोत. आणि युती आणि आघाडीच्या संदर्भामध्ये तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. म्हणजे आमच्या तालुक्याच्या युनिटला, जिल्ह्याच्या युनिटला, नगरपालिकांच्या, महानगरपालिकाच्या युनिटला त्या ठिकाणी आम्ही त्यांना अधिकारांचं विकेंद्रीकरण केलं आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी नियोजन करायचं आणि त्यांच्या निर्णयाचं व्हॅलिडेशन करून आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहायचं. ही असणारी आमची स्ट्रॅटेजी आहे. आणि त्यासाठी मेळावे, मोर्चे, मतदार याद्यांचं एकंदरीत संपूर्ण तपासणी हे सर्व काम आमचं सुरू झालेलं आहे आणि या स्ट्रॅटेजीच्या अनुषंगाने आम्ही पुढे जाणार आहोत. इथे सुरुवातच अशी होती की महाविकास आघाडीचे घटक पक्ष जे आहेत, उदाहरणार्थ शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे हा 2 घटक पक्ष आहे, तर त्यांना राज ठाकरेंबरोबर युती करायची. पण काँग्रेसचा त्या युतीला विरोध आहे. इंडिया अलायन्सचे कन्व्हेनर हे राष्ट्रीय स्तरावर आहेत आणि राष्ट्रीय स्तरावर इंडिया अलायन्स आहे. विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली म्हणून 2019ला महाराष्ट्रामध्ये भाजपला दूर ठेवण्याच्या अनुषंगाने अलायन्स झालं. आता तेच पुढे इंडिया अलायन्समध्ये ते पुढे झालं. नवीन कोणत्या पक्षाला यायचं देशभरात कुठे, तर त्यासाठी त्यांनी
निश्चित स्वरूपामध्ये तशा प्रकारचा प्रस्ताव किंवा तशा प्रकारची चर्चा ही राष्ट्रीय पातळीवर ही इंडिया अलायन्स पातळीवर ही केली पाहिजे. आणि त्यानंतर या संदर्भामध्ये जो निर्णय व्हायचा तो होईल. आता यात कोणी संपर्क साधला नाही साधला, कोणी येणार आहे म्हटलं नाही येणार आहे म्हटलं, या संदर्भातली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीला कुठल्याही प्रकारची याची माहिती नाही. करिता नवीन व्हिडिओची आवश्यकता नाही, हा असणारा आमचा एक संदर्भ होता. मात्र या सगळ्या संदर्भाच्या सोबत जो नॉट निगोशिएबल आहे की भारतीय जनता पार्टी ही लोकशाही विरोधी आहे, संविधान विरोधी आहे आणि यांना सत्तेतून बाहेर खेचलं पाहिजे. संविधान संरक्षण आणि संवर्धन हा एकंदरीत इंडिया अलायन्सचा नॉट निगोशिएबल हा गाभा आहे. आणि या गाभ्याच्या अनुषंगानं सहमती कोणाकोणाची आहे ती सर्व मंडळी त्यामध्ये ही सहभागी झालेली आहे. काँग्रेस निवडणुकांना सत्ता म्हणून बघत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि आता आपल्याला बसलंच पाहिजे आणि आपलाच आला पाहिजे, आम्ही बसणारच आहोत, आम्ही लढणारही आहोत, पण सत्तेसाठी भांडणारे आम्ही लोक नाही. आम्ही जे आहोत हे संविधानिक मूल्याकरता भांडणारे लोक, ती आमची प्राथमिकता आहे आणि त्या प्राथमिकतेच्या अनुषंगाने आम्ही पुढे चाललो आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आम्ही आमचा अधिकार जो आहे तो स्थानिक पातळीवर दिला आहे. आम्हाला स्थानिक पातळीवरून अजून कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव आलेला नाही किंवा राष्ट्रीय पातळीवरून एक नवीन घटक पक्ष जोडून घ्यायचा का या संदर्भातही अजून काही आमचं मत जाणून घेण्यासाठी आम्हाला काही विचारणा झालेली नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही आमच्या संघटनेला पूर्ण ताकद देऊन त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची ही अत्यंत व्यवहार्य भूमिका आम्ही स्वीकारलेली आहे. तुम्ही इंडिया अलायन्सचा उल्लेख केला. महाविकास आघाडीचे जे प्रमुख नेते आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे खासदार संजय राऊत यांचं असं म्हणणं आहे की लोकसभेसाठी इंडिया अलायन्स बनवली गेली, विधानसभेसाठी महाविकास आघाडी बनवली गेली, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्याची गणितं वेगळी असतील आणि मग त्यामध्ये ते राज ठाकरे यांना महाविकास आघाडीमध्ये इन्क्लूड करू इच्छितात. तुमच्या म्हणण्याप्रमाणे म्हणजे हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा तुम्ही जे आता म्हणालात, भाजप धार्जिण्या लोकांना तुम्ही घेणार नाहीत असं तुमचं म्हणणं आहे. मग तुमचा राज ठाकरेंवर विश्वास नाहीये का? हे दोन प्रश्न आहेत माझे. नाही, यामध्ये युबीटी पण एक पक्ष आहे, शिवसेना उभाटा हा पण एक पक्ष आहे. त्या पक्षांची स्वतंत्र मतं आहेत, त्यांनी त्या अनुषंगाने ते काही चर्चा करत असतील, बोलत असतील तर तो त्यांचा अधिकार आहे आणि ते तिसऱ्या पक्षाचाही तो अधिकार आहे. मी काँग्रेस पक्षाची एकंदरीत या संदर्भातली असणारी काय भूमिका आहे ती या ठिकाणी सांगितली आहे. तर आमच्या पक्षाची भूमिका जी आहे ती या स्वरूपाची आहे आणि त्यानुसार काँग्रेस पक्ष हा निवडणुकांना सामोरं जाईल ही असणारी आमची भूमिका आहे. यात अजून कोणाची काय वेगवेगळ्या ठिकाणी भूमिका राजकारणामध्ये आहेत. मात्र त्या राज ठाकरेंवरती विश्वास नाहीये का? कोणावर विश्वास? ज्यांचा संविधानावर विश्वास आहे आणि ज्यांचा भाजप हा लोकशाही डुबवणारा पक्ष आहे, ही ज्यांची पक्की ज्यांची खात्री आहे, त्या लोकांसोबत आमचा डायलॉग होऊ शकतो. आणि तो होत असताना संविधानिक मूल्य जे आहेत, कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यू, शेवटी हा अल्टिमेटली हा परवलीचा शब्द आमच्यासाठी आहे आणि त्या दृष्टिकोनातून पुढे जाता येईल. काही असे पण दल आहेत की जे संविधानाची भाषा करतात, मोदींना विरोध दर्शवतात, मात्र असे अनेक घटक जे आहेत हे इंडिया अलायन्सच्या बाहेर आहे. पण म्हणजे याचा अर्थ स्पेसिफिकली मी असं म्हणायचं का की मनसेने उद्या हात पुढे केला आणि शिवसेनेने मनसेला आपल्या बरोबर घ्यायचं म्हटलं तर तुम्ही त्यांना वेलकम करणार आहात? जर तर राजकारण होत नाही. त्यामुळे अशा प्रकारे प्रत्यक्ष काय घटना घडतात त्याकडे त्या घटना उपस्थित जेव्हा होतील तेव्हा त्याच्यावर बोलू. आणि शेवटी ही निवडणूक आहे, राजकारण आहे. हे असं झालं तर तसं होईल का, तसं झालं तर असं होईल का, हा बराचसा जो भाग आहे. नाही, याच्यामध्ये जर तरचा प्रश्न राहिलाच नाही. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे म्हणजे मनसे आणि शिवसेना हे एकत्र येणार हा जर तरचा प्रश्नच नाहीये. एकमेकांच्या घरी जात आहेत, भेटतायत, शुभेच्छा देत आहेत, एका मंचावरती दिसत आहेत. नाही, प्रश्नच नाही. आम्ही भारत जोडोवाले आहोत. आम्ही काही तोडाफोडा आणि राज्य करणारे नाही. त्यामुळे दोन भाऊ, दोन जण एकत्र येत असतील तर यामध्ये त्यांच्या एकत्र कुठल्याही स्वरूपामध्ये एकत्र येण्याच्या कृतीला आम्ही काही त्यावर कोणती टिप्पणी करू इच्छित नाही. सगळ्यांसाठी शुभेच्छा आहे. राहिला विषय हा आघाडीच्या अनुषंगानं, तर आघाडीच्या अनुषंगानं हा जरतर आहेच. आघाडीच्या अनुषंगानं हा जरतरचा आहे आणि त्या जरतरवर ताबडतोबीनं कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये रिप्लाय देण्याची किंवा
व्यक्त होण्याची काही आवश्यकता नाही. नाही, पण जर शिवसेना आणि मनसे एकत्र येत असतील मुंबईमध्ये, किंवा आता मनसेचा पण संपूर्ण पॅन महाराष्ट्र, अशी काही ताकद नाहीये की ते सगळेच ठिकाणी ते एकत्र निवडणुका लढवतील. ज्या ठिकाणी निवडणुका लढवतील त्याचा परिणाम हा महाविकास आघाडीवरती होईल का? विपरीत परिणाम, की शिवसेना बाहेर होईल किंवा तुम्ही विरोध कराल त्या गोष्टीला? हा पुन्हा जर तरच्याच अनुषंगाने एक प्रश्न आहे. ते त्यांनी कुठेही महाविकास आघाडीच्या सोबत येण्याच्या अनुषंगानं महाविकास आघाडीचं नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जर काही ठिकाणी ते एकत्र येत असतील, जसं मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये. आपला हा जो प्रश्न आहे तो महाविकास आघाडीतली आम्ही घटक पक्ष अर्थातच माझ्याकडे आहे. हा काही माझ्याशी आपण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून देखील अर्थातच म्हणजे काँग्रेसशीच आहे. तेच आपल्याला म्हणतो की काँग्रेसशीच आपला हा प्रश्न आहे आणि काँग्रेसच्या अनुषंगानं मी आपल्याला त्या संदर्भातलं सविस्तर असं उत्तरही दिलेलं आहे. बरं, तुम्ही निवडणुकीच्या तंत्राबद्दल बोललात. तंत्र कसं आहे? राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्स वगैरे घेतली. यंत्राबद्दल देखील तुमचं काय म्हणणं आहे? एकंदरीत वोट चोरी गद्दी छोड हा राहुल गांधींनी दिलेला नारा आहे आणि तो लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. फ्री अँड फेअर इलेक्शन झाले पाहिजे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी निवडणूक आयोग ती पार पाडत नाही. मशीनच्या अनुषंगानं लोकशाही ही आपण कुठून लोकशाही देश कशाला म्हणतो की मतदान होतं आणि मतातून जी प्रक्रिया होते त्याला आपण लोकशाही म्हणतो. आता तीच हायजॅक करण्याच्या अनुषंगानं जर प्रयत्न होतील तर आपण लोकशाही बुडवतो हा त्यातला असणारा अर्थ आहे. आणि ईव्हीएमच्या संदर्भामध्ये जगभरामध्ये अनेक ठिकाणी त्या संदर्भामध्ये तक्रारी आहेत, शंका आहेत. निवडणूक आयोगाचं काम आहे की त्या शंकांचं निरसन करणं, त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणणं आणि त्यावर कोणी संशय घेणार नाही अशा पद्धतीनं आपला एकंदरीत तपास आणि एकंदरीत यंत्रणा असली पाहिजे. ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. मतदारांची यादी पण तशीच असली पाहिजे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. आता निवडणूक आयोगच आपली जबाबदारी पार पडत नाही ही सर्वात मोठी समस्या आहे. आणि या समस्येच्या अनुषंगानं सर्व नागरिकांनी, हा काही काँग्रेस महाविकास आघाडी इंडिया अलायन्सचा विषय नाही, भारतातल्या तमाम नागरिकांनी एकत्र येऊन निवडणूक आयोगाच्या या बोटचेपी भूमिकेला कुठे ना कुठे आपल्याला सर्वांना मिळून त्यांना जाब विचारला पाहिजे आणि त्यांनी या सर्व प्रश्नांची उत्तर दिली पाहिजे. उलटा चोर कोतवाल को डाटे अशा स्वरूपात जे निवडणूक आयोग वागतोय, निवडणूक आयोगाच्या बिहार निवडणुकीची घोषणा करताना निवडणूक आयुक्त इतके कॅज्युअली आणि त्याची देहबोली, त्यांची शब्दरचना ही अशी बसत होते, अरे तुम्ही निवडणूक आयोग आहे. ज्ञानेश कुमार आहेत, ज्ञानी माणूस आहेत, त्यांच्याबद्दल काय बोलावं. परंतु ॲफिडेव्हिट द्यायला काय हरकत आहे? निवडणूक आयोग म्हणतंय की ॲफिडेव्हिट द्या, तुम्ही प्रेस कॉन्फरन्समध्ये सगळं जग जाहीर करताय. मग राहुल गांधींनी दुसऱ्यांदा सांगितलं की तुम्ही 7 दिवसात त्याचा खुलासा करा, नाहीतर तुम्ही चोर आहात असं निवडणूक आयोग लोक म्हणतील. असं दुसरं पण एक आहे. त्यामुळे हाताच्या कंगणाला आरसा कशाला? तुम्ही दरवर्षी नरेंद्र मोदी 2 कोटी रोजगार देणार होते, तर त्याचं काय झालं हे जसं विचारू नका. हे पॅकेज नेमकं काय आहे हे विचारू नका. तत्सम त्यांचं निवडणूक आयोगाची वागणं त्यात अनुषंगाने आहे. बरं, ईव्हीएम आणली त्या म्हणजे अगदी त्या इतिहासामध्ये जायचं नाही. 84ला इंदिरा गांधी वगैरे होती, त्यांनी सगळं आणलेलं आहे. 2004ला ईव्हीएमने निवडणुका झाल्या, त्या तुम्ही जिंकला. 2009ला झाल्या. तेव्हापासून भाजप तुमच्यावर आरोप करत आहे की तुम्ही ईव्हीएममध्ये टॅम्परिंग करून किंवा कुठल्याही प्रकारचा घोटाळा करून तुम्ही निवडणुका लढवल्या, जिंकल्या. सुप्रीम कोर्टामध्ये ती केस गेली. आता पुन्हा देखील तुम्ही त्याच भूमिकेमध्ये आहात की ईव्हीएमनेच निवडणुका झाल्या पाहिजेत. हे बघा, आमची जी भूमिका आहे ती लोकशाही वाचवण्याची भूमिका आहे. आम्ही बीजेपी हा प्रोपगंडाने बोलतो, भ्रमनिर्माण करणारं असतो. आम्ही काही भ्रम निर्माण करत नाही. आमचं भांडण जे आहे ते काही गुद्द्याचंही नाही, ते मुद्द्याचंच आहे. आणि या संदर्भामध्ये ईव्हीएम आणलं असेल ना, काँग्रेसने आणलं असेल ईव्हीएम, राहुल गांधींनी टेक्नॉलॉजी आणली, इंटरनेट आणली, तेव्हा सगळे विरोध करणारच. ही पिल्लावळ आहे, त्यामुळे ते आणली ना. आता इंटरनेट राहुल गांधींनी आणलं, राजीव गांधींनी इंटरनेट आणलं. आता इंटरनेट आणल्यावर त्याचा वापर बीजेपीच हा जास्ती जर राजीव गांधींना बदनाम करायसाठी वापरत असेल, याला काही राजीव गांधींचा दोष आहे असं म्हणता येत नाही. मग भारतात लोकशाहीच काँग्रेसने आणली असं आम्ही म्हणत असताना मग आता ती हुकुमशाहीकडे चालली आहे. मग तुम्ही लोकशाही कशाला आणली असं जसं गैर लागू आहे, तसं या संदर्भामध्ये शेवटी सत्तेवर बसल्यावर तिचा कोणत्या विवेकाने आणि संविधानानुसार चालवायचे की नाही हा कळीचा मुद्दा आहे. आणि या मुद्द्यावर भारतीय जनता पक्ष हा देशाला वेठीस धरून आपल्याला गुलामगिरीकडे घेऊन जात आहे असं हे मात्र आजचं स्पष्ट चित्र आहे. एक शेवटचा प्रश्न या संदर्भातला की लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीला राज्यात खासदार आले, 31 खासदार निवडून आले.
विधानसभेमध्ये पराभव झालेला आहे. विधानसभेमध्ये जी चूक झाली किंवा जो काय हलगर्जीपणा म्हणा किंवा काही दुर्लक्ष म्हणा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये होऊ नये आणि ही जी मतचोरी आहे ही थांबवता येईल ह्यासाठी तुमच्याकडून पक्षाकडून कार्यकर्त्यांना काही सूचना किंवा तशा पक्षीय स्तरावरती काही प्रयत्न चालू आहेत का? ठिकठिकाणी मतांची जी चोरी ती थांबवण्याच्या अनुषंगानं आम्ही पूर्ण संघटनेमध्ये आमचे लोक सतर्क आहेत. BLA वगैरे हे जे काही आमचे राहिलेले होते किंवा वाढीव बदल ते आम्ही त्या ठिकाणी ही करत आहोत. त्यामुळे आम्ही सक्रिय आहोतच. मात्र आता आमची लढाई जी आहे ती थेट सरकारशीच आहे. आमची लढाई भाजपशी नाही. निवडणूक आयोगच आता OTP बोगस देऊन ही चोरी करायला लागते. त्यामुळे ही सगळी लढाई जी आहे ही बदललेली आहे. आता या बदललेल्या लढाईमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं हे देखील आमचं एक अनुषंगिक एक आपल्या सर्वांच्याकडे एक आमचं साकडं आणि एक आमची विनंती राहणार. नक्कीच मुंबई आउटलुक हा लोकशाही वाचवण्यासाठी जी काही लढाई सुरू आहे इरिस्पेक्टिव्ह ऑफ पार्टी अँड आयडिओलॉजी लोकशाही वाचवण्यासाठी जी काही लढाई सुरू आहे त्यामध्ये आम्ही नक्कीच यामध्ये आमचा खारीचा वाटा जे काय आम्हाला योगदान देता येईल ते आम्ही देण्याचा प्रयत्न करू. तुर्तास आपण इथेच थांबूया. सकपाळ सरांचं आभार की त्यांनी खूप बिझी स्केड्यूलमधून आम्हाला त्यांचा वेळ दिलेला त्यामुळे तुमचा विशेष आभार. धन्यवाद सर. थँक्यू. थँक्यू.